नमस्कार. भाग चौथा. यापूर्वीच्या भागांमध्ये आपण कायद्याचा मूळ उद्देश आणि घरमालकांचा विश्वासाविषयी पाहिले. विश्वासाविषयी म्हणजे या कायद्याने घरमालकांच्या मनामध्ये एक जो विश्वास निर्माण केलेला आहे की आपली प्रॉपर्टी कराराची मुदत संपल्यावर आपल्याला परत मिळेल. तसेच भाडेकऱ्यांच्या मनात जो विश्वास निर्माण केलेला आहे, त्यांना जे अधिकार दिलेले आहेत कराराअंतर्गत, एकंदरीत ही एका प्रकारची एक वेलफेअर प्रोव्हिजन आहे दोघांच्याही दृष्टिकोनातून. याविषयी बघितलेले आहे. तर आजच्या भागात आपण मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या एका महत्त्वाच्या निकालावरून हे समजून घेणार आहोत की हा कायदा नेमका कोणासाठी आणि कशासाठी बनवला गेलेला आहे. तर या प्रकरणाचा तपशील प्रकरण गीता एन शिवदासानी विरुद्ध नीरज टी शर्मा, 2008चं जजमेंट आहे, बॉम्बे हायकोर्ट, आणि केस नंबर इथं दिलेला आहे. तर या खटल्यामध्ये निकालात माननीय उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या एका केसचा रेफरन्स घेऊन, कुठली केस आहे ही, करोना लिमिटेड विरुद्ध पर्वती स्वामीनाथन, या एका जुन्या निकालाचा हवाला देऊन महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायद्याचा मुख्य हेतू खालीलप्रमाणे मांडलेला आहे. तर या केसमध्ये न्यायालयाने काय निरीक्षण नोंदवले आहे आणि काय मूळ उद्दिष्ट सांगितलेले आहे ते पाहूयात. तर यामध्ये केवळ घरमालकांचेच नाही तर भाडेकरूंचेही म्हणजे दोघांचेही हित जपण्यात आलेले आहे. न्यायालयाने स्पष्ट केले आहे की या कायद्याचा उद्देश केवळ भाडेकरूंचे संरक्षण करणे हाच नाही, तर घरमालकांना देखील त्यांच्या मालमत्तेवर योग्य परतावा म्हणजे फेअर रिटर्न्स मिळवून देणे हा सुद्धा आहे. घरबांधणीला प्रोत्साहन आणि घरांची उपलब्धता हा दुसरा एक मुद्दा सांगितलेला आहे याच्यामध्ये. नवीन इमारतींचे बांधकाम करून ते भाड्याने देण्याच्या प्रक्रियेला प्रोत्साहन देणे, जेणेकरून बाजारात घरांची उपलब्धता वाढेल, हा या कायद्याचा महत्त्वाचा हेतू आहे. पुढचा हेतू आहे पगडी किंवा प्रीमियम प्रणालीला कायदेशीर मान्यता देणे. ज्या प्रणाली, पद्धती किंवा गोष्टी, बाबी पूर्वी कायद्याने प्रतिबंधित होत्या, त्यातील काही गोष्टींना कायदेशीर स्वरूप देण्याचे काम या कायद्याने केलेले आहे. पुढचं असं सांगितलेलं आहे की दोन्ही बाजूंमध्ये समतोल साधणे. हा कायदा घरमालक आणि भाडेकरू या दोघांच्याही हितामध्ये एक योग्य समतोल साधण्यासाठी तयार केलेला आहे. तसेच घर बांधणीच्या क्षेत्रालाही हा चालना देतो. या जजमेंटमध्ये पुढे म्हटलेलं आहे, कायदे मंडळाचे जे धोरण आहे की विधिमंडळाने आपल्या अधिकारात काही विशिष्ट वर्गातील भाडेकरूंना, म्हणजे कुठल्या, उदाहरणार्थ मल्टीनॅशनल कंपनीज आहेत, शेड्युल्ड बँक आहेत किंवा पब्लिक सेक्टरमधील काही उपक्रम आहेत आणि 1 कोटीपेक्षा जास्त भांडवल ज्या खाजगी आणि सार्वजनिक कंपन्यांचे आहे, या कंपन्यांना भाडे नियंत्रण कायद्याच्या संरक्षणापासून जाणीवपूर्वक दूर ठेवला आहे. हा पूर्णपणे कायदे मंडळाचा धोरणात्मक निर्णय आहे एक प्रकारचा. तर या निकालावरून दिसून येते की हा कायदा केवळ एकांगीच नाहीये, तर घरमालक आणि भाडेकरू या दोघांच्याही हक्कांचा, हितांचा, हितसंबंधांचा एक व्यवस्थित बॅलन्स, इक्विलिब्रियम साधणारा एक मजबूत कायदा आहे. आता पुढील भागामध्ये आपण आणखी एका महत्त्वाच्या निकालाची माहिती घेऊयात. सध्याच्या निकालाची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद.